हे सारखं आता मी परवा ऐकलं की आम्हाला विचारते काम काय केलं. तुझं 45 वर्षाचा इतिहास माहितीये. दरिद्री जिल्ह्यात 3 नंबरला, श्रीमंत खासदाराच्या यादीत तू 3 नंबरला. आता आमचं 2.5 वर्षाचं बी ऐकून घे. 1.5 वर्ष कोरोनामध्ये गेलं तर 1 वर्ष आम्हाला काम करता आलं. ते बी आम्ही मंत्री नव्हतो, फक्त उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते. त्या काळात धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आम्ही मंजूर करून आणलं, चालू केलं. ह्या वर्षात डॉक्टर झालेली लेकरं त्या कॉलेजमधनं बाहेर पडते. ते आमचं पहिलं काम. घे म्हणावं लिहून. आता पद्मसिंह पाटलाच्या काळात बी एक कॉलेज मंजूर झालं. कुठं गेलो? मुंबई नेरूळ. बरोबर आहे, मुंबई नेरूळला सगळे आदिवासी माणसं राहतात. ही तर सगळे जहागीरदार आहेत. आपल्याला हृदयाची शस्त्रक्रिया करायची म्हणलं 4 लाख रुपये खर्च सांगितला की आपण डॉक्टरला लगेच 50-50 हजाराची 8 बंडलं फिकून आणतो. इतके पैसे आहेत आपल्याकडं. त्यामुळे त्या कॉलेजची, त्या हॉस्पिटलची खरी गरज कुठं आहे? नेरूळला, मुंबईला. तिथल्या माणसावर जर शस्त्रक्रिया करायची म्हणलं तर मग त्या बिचाऱ्याला जमीन विकावी लागती. म्हणून धाराशिवपेक्षा सगळ्यात जास्त गरज त्या कॉलेजची कुठं होती? नेरूळ. म्हणून कुठं गेलं? कशानं हाणताव रे? नेरूळला केलंय. आणि बांधवानो, कॉलेजचा फायदा काय माहितीये ह्यांना? 1 MBBS पोरग जर ऍडमिशन करायचं म्हणलं तर 1.5 कोटी ते 2 कोटी रुपये फीस घेते, डोनेशन घेते त्याच्याकडून. 1.5 ते 2 कोटी. मला डॉक्टर पाटील राणा पाटलाला जाहीर आव्हान आहे, ह्या जिल्ह्यातलं एक गरीबाचं लेकरू तुम्ही डॉक्टर केलेलं 1 पैसाही न घेता आम्हाला दाखवावं.